काकू, तब्येत कशी आहे तुमची? तू का आलीस इथे? ती इथे इंटर्न आहे. माहिती आहे मला, चांगलीच ओळखली आहे मी तिला. तिला इथून जायला सांग. काकू अहो मी त्या दिवशी तू तुझ्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं होतं. ऍक्च्युली इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे. काय नाव होतं? होल्ड होल्ड होल्ड. हां, चिंटूचा फोन. हॅलो. हां सर, तुम्ही हॉस्पिटलचं नाव विचारलं ना? सॉरी 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 अंजली, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुला कॉल बॅक करतो, खूप इम्पॉर्टंट कॉल येतोय. ओके. आईची तब्येत ठीक नाहीये, तू टेन्शन घेऊ नकोस, पण तिला माइल्ड अटॅक आलाय. काय? हो, आपल्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. विचारांनी मात्र इतके एकमेकांच्या विरुद्ध आहात ना, ते कधी सारखे होतील कोणास ठाऊक. अंजलीच्या वागण्याचा त्रास जर यशस्वी सरांना होत असेल तर त्यांच्या आईना होणं फार साहजिक आहे. आणि अशा एखाद्या सिच्युएशनमध्ये जर अंजली त्यांच्या समोर येते तर त्यांचं चिडणं फारच नॅचरल आहे. अंजली, बरं वाटतंय ना आता? हो. एवढी काळजी नका करू तुम्ही लोक. अगं त्याला काय, त्याला सवयच आहे अति करायची. तू गप्प बसते का? मगाशी मारलेलं दुखतंय अजून. मी तुझ्याशी बोलते, हेड तू हड, चल. तू चल. काय झालं इकडे? काय बघावते एकत्र? सर ऍक्च्युली आम्ही तुमच्याकडेच येत होतो ड्युटी विचारायला. मला का नाही? एनिवे, तुम्ही नाईट गेले ना? येस सर. मग आता आज नाईटला या. चला. थँक्यू सर. बरंच झालं ऍक्च्युली. काय ना, तुम्हालाच आमची खूप काळजी आहे. आता मला झोपच येत होते आणि तुम्ही म्हणजे नाही. कसं आहे, नाईट आहे ना, या दोघींना तू डेला थांबायचं. आणि एकही डुलकी घेताना दिसलास, अख्खा महिनाभर नाईटला लावीन. आणि तू नाईटला जयश्री मॅडमच्या रूम जवळही फिरकायचं नाही. आलंय माझ्या कानावर. त्यांची तब्येत बिघडली ना तर तुला जबाबदार धरेल. चला. मॅम, तू कशी काय ग? तुला अजून शिफ्ट नाही का कळली? आज माझी नाईट शिफ्ट आहे. मी निघतच होते पण अनुची वाट बघत थांबले होते. खानापूरकर मॅम कशा आहेत आता? बऱ्या आहेत आता, म्हणजे काळजीचं काही कारण नाहीये. पण यश आणि जनार्दन सर अजून जरा टेन्शन मध्ये आहेत. साहजिक आहे ना? मॅम काही दिवस मी खानापूरकर मॅम. नाही नको. डोंट टेक इट पर्सनली अंजली. म्हणजे तुझा काही दोष नाहीये ह्यात. पण काय? त्या दिवशी रोजच्या भावानी इथे येऊन जे केलं, त्यानंतर जनार्दन सर आणि यश मध्ये खूप मोठं भांडण झालं घरी. जनार्दन सरांनी तुझी बाजू घेतली, त्यामुळे यश भडकला आणि त्यांच्या भांडणाचा त्रास होऊन जयश्री काकूंना अटॅक आला. हे बघ, तुझी काही चूक नाहीये ह्यात. इनफॅक्ट मी तुला सांगणारही नव्हते हे सगळं, पण ह्यात अजून काही वेगळं होऊ नये म्हणून मी फक्त तुझ्या कानावर घातलं. आय एम सो सॉरी. अंजली प्लीज, तू गिल्टी वाटून घेऊ नकोस. हे बघ, तू समजूतदार आहेस. तुला कळतंय मी जे काही सांगते ते, हो ना? एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. टाइम इज अ बिग हिलर. मम्मा, मग मला सांग की सोल्युशन काय आहे सगळ्यावर?
आई कोणाला तरी कधीतरी माघार घ्यावी लागणार आहे, प्लीज. मग मला घेऊ नका या सगळ्यात. तुम्ही दोघं जण मिळून काय ते डिसाईड करून टाका. बिकॉज एनिवे माय ओपिनियन डज नॉट मॅटर, राईट? ओ आय व्हेरी वेल नो. बाय. अनु, सॉरी तुला खूप पर्सनल क्वेश्चन विचारते, पण यू लुक डिस्टर्ब. काही झालंय का? नाही, काही नाही झालं. ओपीडी कुठे आहे मॅडम? इकडून जाऊन उजवीकडे. डॉक्टर सप्रेची अपॉइंटमेंट होती. फाईल बघू तुमची. हे घ्या. एक्सक्यूज मी, जयश्री खानापूरकर कुठल्या रूम मध्ये आहेत? अंजली. अंजली, आय एम सॉरी. इट्स ओके अगं. नो इट्स नॉट. तू खरंच खूप काळजीने विचारलंस आणि आय वॉज रूड टू यू, राईट? अनु, अनु काय झालं तुला? काही प्रॉब्लेम आहे का? मी काही मदत करू शकते का? कुणीच काहीच मदत करू शकत नाही असा प्रॉब्लेम आहे माझ्या आई बाबामध्ये. काय प्रॉब्लेम आहे? मला असं कोणाला सांगायचं नव्हतं, पण माझी आई बँगलोरला असते. एका IT फर्ममध्ये खूप चांगल्या पोस्टवर कामाला येते. माय डॅड इज इन टू फायनान्स. तो चंदीगडला असतो. ओके. खूप वर्ष झाली आहे. आम्ही तिघही जण असे वेगवेगळ्या दिशांना राहतो. असं आणखी किती वर्ष चालू राहणार आहे? माझा बर्थडे येतोय आता. त्या दोघांपैकी नेमकं कोण सुट्टी काढून इथे येणार आहे यावर वाद चालू. आय कॅन्ट टेक इट समटाइम्स यार. अनु, अगं ते आई बाबा आहेत तुझे. आय एम शुअर दोघांचंही तुझ्यावर तेवढंच प्रेम असणार. अँड यू नेव्हर नो, कदाचित दोघंही एकत्र येतील तुला सरप्राईज द्यायला बर्थडेचं. आय डोंट नो यार. मला सांग, तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का त्यांना समजून घेणार? आहे? मग यू नो व्हॉट हॅपन्स? तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या कुटुंबात जर असा कुठला प्रॉब्लेम असेल ना, तर तो जात नाही, असा सलत राहतो. स्पेशली वेन यू सी समबडी एल्सेस फॅमिली. तेव्हा त्यांच्याकडे जर काही चालू असेल तर ते पाहूनही त्रास होतोय. आज जनार्दन सरांची फॅमिली पाहिली आणि आय डोंट नो व्हॉट, बट काहीतरी खटकलं मला. म्हणजे तू सुद्धा नोटीस केलंस ना? नोटीस केलं, बट वी कांट रिअली हेल्प इट, कॅन वी? या. आमच्या घरातल्या सुगरणीसाठी हा सुगरणीचा खोपा. आवडला? हसी. तुमने बुलाया और हम चले आए, जान हथेली पर ले आए रे. ओ काय मातोश्री, काय तुम्ही असे आजारी पडता? आम्हाला धावत पळत यावं लागतं. बोलवलं की येत नाहीस ना, मग असं काहीतरी करावं लागतं. अच्छा, आता बरं वाटतंय ना? छान वाटतंय. तुला बघून माझा 10,000 पळाला. अगं म्हणून म्हणतोय चल माझ्यासोबत. मस्त खेडेगावात राहू, मोकळी हवा आणि आई तिथलं जेवण. भाकरी, ठेचा, भरीत खाऊन बघ. उड्या मारायला लागशील एका महिन्यात. मस्त जाऊया आपण तिघं. तिघं? हो, तू, मी आणि ती. असे? सॉरी आई, पण ती असेल आपल्यासोबत. मी तिला कमिट केलंय. अगं आई, असं काय करतेस?
तूच तर पसंत केलं होतंस तिला. हो, धन्नो माझी बाई. कुठला घाबरवलंच ना रे मला. डॅम्बिस म्हणालेस म्हणजे आता सगळं नॉर्मल आहे तर. बरं, आता मला सांगा नेमकं हे काय झालं, कसं झालं. नेहमीसारखं काहीतरी कारण काढून दोघं भांडले. मला त्रास झाला त्याचा. मला ना आता नाही सहन होत या सगळ्या गोष्टी. आणि तू इथे राहून खांद्यावर जबाबदारी घ्यायची सोडून पळ काढतोस. दादू आलास. चिंटू कदाच डार्लिंग. बस बरे झालंस तू लवकर आलास. आईने आता गुगली टाकला होता मला. ती किती खुश दिसते बघ तू आल्यावर. मग बरं, आपले जनार्दन पंत कुठे आहेत. त्यांच्या केबिन मध्ये असते. अरे बघ चल भेटूया आपण त्यांना. चल. नाही तू हो पुढे, मी थांबतोय. काय थांबतो. अरे चल चल दादू ऐक ना. मला भेटायचं. अरे चल 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 चल. आई तू टेन्शन घेऊ नकोस, मी आलो. आता आलोच आहे तर बघतो पॅचअप होते की नाही. हा चिल मार तू. माझा बाबा आहे ना, खूप छान चेस खेळतोय यार. तो सुट्टी टाकून घरी आला की आम्ही दोघं जण तासन तास चेस खेळायचो. आणि मग आई खूप वैतागायची. माझ्या मम्माला एनिवे खूपच राग येतो यार. माझ्या आईच्या अगदी ऑपोजिट आहे ती. मग अरे माझी आई तर प्रत्येक बाबतीत खूप चिकित्सक आहे. बट माय फादर इज व्हेरी कूल. खूप समजून घेतो मला. आय नो. प्रत्येक मुलगी वडिलांचीच लाडकी असते जास्त. अनु, मला सांग, तुला कधी असं वाटलंय का की एखाद्याशी बोलताना वागताना आपल्या वडिलांचा त्या व्यक्तीत आपल्याला भास होतो? असं झालंय कधी? या इट हॅपन्स. माझे एक प्रोफेसर आहे, सेम माझ्या बाबासारखे वागतो. हो ना. मला सुद्धा जनार्दन सरांशी बोलताना नेहमी असं वाटतं ॲज इफ मी माझ्या वडिलांशीच बोलते. त्यांनी नुसती हाक जरी मारली ना तरी असं वाटतं की माझे बाबाच मला हाक मारतात. सरांचे विचार सुद्धा अगदी माझ्या बाबांसारखे. म्हणूनही असेल कदाचित, किंवा मी त्यांची पुस्तकं वाचत आले ना, त्यामुळे बाबांसारखे कुठेतरी त्यांच्या पुस्तकांचे सुद्धा संस्कार झालेच असतील ना माझ्या मनावर. एनिवे चला, झोपायला हवं आता. नाईट शिफ्ट आहे आपल्याला मॅडम. हो यार, काल पण खूप जागरण झालं यार नाही म्हणता म्हणता. फोन करू का असीम सरांना? नाही नको, आता काही कारणच नाहीये. उगीच काय अंजली. डॉक्टर खानापूरकर. अरे काय तू घाबरवलंस ना मला. डॉक्टर असून हॉस्पिटलमध्ये झोपता. रात्रभर जागरण झालं रे, तुझ्याच आईमुळे. आय नो. तुम्ही कसे आहात बाबा? अरे मी मस्त आहे. बरं तू जयूला भेटून आलास का? हो हो, तिला भेटूनच आलो. आता तिचा चेहरा बरा दिसतोय. हा दिसणारच. आपलं आगमन झालं ना आता. बस 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 रे बस रे बस. वा. बाय द वे, काय अचानक काय झालं तिला? अरे काही नाही रे, मी तिला सांगत होतो रेग्युलर चेकअप करून घे, ऐकलं नाही माझं. आहे ना, त्या संस्थेतल्या बायकांना वेळेवर घेऊन जात असेल रुटीन चेकअपसाठी, पण स्वतःकडे लक्ष नाही. एनिवे, आता काही काळजीचं कारण नाही आहे ना? नाही नाही, आता काय नाही.
बाबा मी काय म्हणतो, तुम्ही माझ्यासोबत चला, तुम्ही आणि आई. हो खरंच सांगतोय, हॉस्पिटलची काळजी अजिबात करू नका. चिंटू आहे ना, चिंटू विल हँडल इट. का रे चिंटू? मी सांभाळेन रे दादू, पण हॉस्पिटल यांच्या नावावर सुरू आहे. बाय द वे, तुम्ही ठरवा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी काय US ला जाऊन पण प्रॅक्टिस करायला तयार आहे. इतकं सिरियसली काय घेताय तुम्ही? आणि तू काय लगेच US ची फ्लाईट पकडतोय बाबा? बाबांना थोडा चेंज मिळावा म्हणून मी बोललो. आणि खरं तर तुलाही चेंज पाहिजे. ऍक्च्युली तुम्हाला तिघांना चेंज हवाय. चला माझ्यासोबत तुम्ही. अरे असीम, चहा कॉफी काय घेतलेस की नाही, खाल्लेस की नाही सकाळपासून काही? आपने तो मेरे मुंह की बात छीन ली. मुंबईतली फक्त एकच गोष्ट मी सगळ्यात जास्त मिस केली आहे, ती म्हणजे वडापाव. अरे आम्हाला असं वाटलं होतं की तिकडे जाऊन तुझं हे वडापाव प्रेम कमी झालं की काय. शक्यच नाही. इकडेच मागवून घेतो. अरे वडापाव, भेळ, चाट हे AC रूम मध्ये बसून नसतं खायचं रे. चला चला चला, उठा उठा, पटकन उठा. चला चला बाबा, चला चला. अनु, हा तयारी झाली का? हो. चल, वेळेत नाही पोहोचलं ना तर राऊत सर खूप चिडतील परत. परत काय, ते नेहमीच चिडलेले असतात. हो, पण आज काय ना, ओमकार आहे ना तिथे दिवसभर, त्यामुळे ते चिडलेले असण्याची शक्यता जरा जास्त आहे. ते आहे. चला, झाली सगळी तयारी? घेतलं सगळं? हो, पण ऐक ना, मला 5 मिनिटं दे, मी पटकन चहा बिस्किट खाते, कारण मला खूप भूक लागली. ओके? ऐक ना, ऐक ना, ऐक ना, आपण पटकन जाऊन राऊत सरांना आधी रिपोर्ट करूया आणि तिथून पटकन जाऊया कॅन्टीन मध्ये. 5 मिनिटात खाऊ. अरे पण तिकडे खूप वेळ आणि मला नाही जाणार खूप वेळ. अरे काय सांगतोस काय? खरंच त्या दिवशी रात्रभर ग्लुकोज झाडावर बसला होता आणि सकाळी मला जाग आली तर तिथेच माकडासारखा बसलाय. सावकाश सावकाश सावकाश, घ्या पाणी, घ्या पाणी, घ्या. खूप आठवण येते आईची. आराम आराम, सावकाश. इझी इझी इझी. हा ग्लुकोज अगदी आईसारखी काळजी घेतो ना तुझी. हो, नो डाऊट अबाउट इट. चला, वडापाव संपला, कॉफी संपली, निघतो आता मी. चला म्हणजे कुठे निघालास तू? बॅक टू माय वर्क. पेशंट थांबलेत तिथे. अरे आलायस तर एक दिवस थांब ना. अरे नाही नाही नाही, थांबायचं नसतं. जो थांबला तो संपला. आईला भेटतो आणि निघतो. पुढच्या महिन्यात येतोय ना परत. नक्की आहे. ऑफकोर्स येणार. ती खूप मिस करते तुला. बाबा, आईची काळजी घ्या आणि काही गोष्टी सोडा. असे मी सगळं सोडायला तयार आहे, पण मी माझी तत्व नाही सोडणार कधीच. चिंटू, मी हे बघ, तुला एक सल्ला देतो. जुने इश्यूज सोडा आता. संपत सगळं. दादू, जुने इश्यूज काय? मी तर हे हॉस्पिटलच सोडायला तयार. विचारता. ओके ओके ओके. एनिवे, मी निघतो आता. पुढच्या महिन्यात येतो. एकमेकांची काळजी घ्या आणि तिथे मला काळजी होईल असं काही प्लीज करू नका तुम्ही. ओके, बाय. चला बाबा, काळजी घ्या. चल डार्लिंग, बाय बाय. सी या.